हॅलो, वेलकम बॅक टू द मसाला मोमेंट्स. तर आज आपली रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगा. तर शेवग्याची भाजी ही खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या जाते. कोणी काळ्या मसाल्यामध्ये बनवतं, कोणी फक्त वेगवेगळ्या मसाल्यामध्ये बनवतं, कांदा टमाटरमध्ये बनवतं. म्हणजे तुला म्हणायचं की शेवगा फ्राय पण बनवले जाते है ना? अशा शेवगा वेगवेगळ्या fry प्रकारे बनवलं बनवले जातात. बरोबर आहे. Yes. आणि तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीची शेवग्याची भाजी बनवून दाखवते. आवडली तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तर यामध्ये आपण पहिले तेल टाकून घेऊयात. यामध्ये आपण मस्तपैकी मोहरी टाकूयात. तर पहिले आपल्याला शेवग्याचं सूप बनवून घ्यायचंय. यासाठी मी कोथिंबीर, मिरची, लसूण याची छानपैकी वाटण बनवून घेतलंय. आपली मोहरी छान तडकली की त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलंय ते ऍड करायचं. यामध्ये आपल्याला फक्त थोडीशी हळद टाकायची आहे. यामध्ये आपण शेवगा जो मी छान धुवून आणि सोलून घेतलाय तो टाकायचा आहे. यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करायचं. यामध्ये आपण मीठ टाकूया थोडंसं, कारण की नंतर आपण भाजीमध्ये पण मीठ ऍड करणार आहे. आता याची दुसरी प्रोसेस, आपण एक पॅन घेतलाय, त्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो आणि लसूण शॅलो फ्राय करून घ्यायचंय. तेल तापलं की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा आपल्याला. आता हा कांदा आपल्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे आणि पूर्ण गोल्डन ब्राऊन झाल्यावरच त्यामध्ये टोमॅटो ऍड करा. कांदा आपला छानपैकी ब्राऊन झालाय. आता यामध्ये आपण टाकूया लसूण आणि कट केलेले टोमॅटो. तर आता याची आपण पेस्ट करून घेऊया. यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो आणि लसूणची आपण जी पेस्ट करून घेतली ती टाकायची आहे. कांदा टोमॅटो आपण ऑलरेडी फ्राय करून घेतलाय, त्याला जास्त ऑइलमध्ये फ्राय नाही करायचं. त्यामध्ये आता आपण मसाले ऍड करूया. हळद, लाल तिखट पण कमी टाकायचं, कारण की ऑलरेडी आपण मिरची टाकली आहे त्यामध्ये, आणि थोडासा गरम मसाला. त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ऍड करायचं. आता यामध्ये आपण जे शेवगाचं सूप बनवून घेतलंय ते ऍड करायचंय. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ ऍड करायचंय. हे मीठ हे तुमच्या अंदाजाने घाला, कारण की आपण ऑलरेडी सूप मध्ये पण मीठ टाकलंय आणि शेंगा पण आपल्या छान शिजलेल्या आहेत. तर एकदम कमी प्रमाणात मीठ घाला. तर आता ही भाजी 2 मिनिटं आपण ठेवूयात आणि भाजी खाण्यासाठी रेडी आहे. आता भाजी आपली 2 मिनिटं शिजली आहे. आता भाजी खाण्यासाठी रेडी आहे.